नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा गुढीपाडवा देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्य, नशीब, आनंद आणि समृद्धी देव. सोप्या शब्दात मराठी नववर्षाचे नाव गुढी आणि पाडवा या दोन शब्दांवरून पडले आहे. गुढी म्हणजे हिंदू भगवान ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस. असे मानले जाते की भगवान ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि हिंदू पौराणिक कथेनुसार दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष सुरू केली. काही जण हा एक दिवस मानतात जेव्हा राजा शालिवाहनाने आपला विजय साजरा केला आणि पैठणला परतल्यावर लोकांनी ध्वज फडकावला. मुळात गुढी हे वाईटावरच्या विजयाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. यावर्षी गुढीपाडवा 9 एप्रिल मंगळवारी रोजी साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हा प्रतिपदा तिथी 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 सुरू होणार आहे आणि प्रतिपदा तिथी 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजता समाप्त होणार आहे. गुढीपाडव्याला दिवसाची सुरुवात तेल स्नानाने होते आणि काही अनोख्या प्रार्थनांनी समाप्त होते. कडुनिंबाची पाने देखील भक्त गूळ किंवा इतर बियांसोबत खातात. तेल स्नान घेतल्यानंतर भक्त रांगोळी आणि इतर वसंत ऋतूच्या आधारावर त्यांची घरे सजवतात. यानंतर काही प्रथा चालवल्या जातात, जसे की भगवान ब्रह्मदेवाची पूजा करण्यासाठी एक शुभ पूजा आणि भगवान विष्णू यांच्या विविध अवतारांची प्रार्थना करण्यासाठी काही जण हवन करतात. महाराष्ट्रातील स्त्रिया घरोघरी सुंदर गुढी बनवून त्यांची पूजा करून हा दिवस साजरा करतात. गुढी हा मूलतः एक ध्वज आहे जो चांदीच्या किंवा तांब्याच्या वरच्या बाजूच्या भांड्यातून बांधला जातो. पिवळ्या कापडाने सजलेला असतो किंवा बांबूच्या काठीवर बसवलेला असतो. भक्तांचा असा विश्वास आहे की गुढी चांगले भाग्य देते आणि कुटुंबांना सर्व नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देते. तर यंदाच्या गुढीपाडव्याच्या आधी घरी कोणत्या गोष्टी आणल्या की पैशांची भरभराट होईल आणि गुढीपाडव्यानंतर घरातील कोणत्या 4 गोष्टी चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. वास्तुशास्त्रानुसार घरात छोट्या छोट्या गोष्टींची भर घातल्यास वास्तू आपल्याला भरभराट देते. मग जर नवीन वर्षात भरभराट हवी असेल तर काही अशा गोष्टी आहेत ज्या घरात आणल्यास आर्थिक सुबत्ता येऊ शकते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला भगवान ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली. हिंदूंनी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी काही शुभ गोष्टी घरात आणल्या तर ते खूप शुभ मानले जाते. या शुभ गोष्टी घरात ठेवल्यास वर्षभर शुभ परिणाम मिळतील. एक लहान नारळ, एक छोटा नारळ कापडात गुंडाळून गुढीपाडव्याच्या दिवशी तिजोरीत ठेवायचा आहे. हा उपाय केल्याने घरात ऐश्वर आणि समृद्धी येईल. संपूर्ण वर्ष तुम्हाला पैशाची कमतरता राहणार नाही. धातूचा हत्ती. धातूचा हत्ती घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो आणि वाईट शक्ती नष्ट करतो. गुढीपाडव्याच्या दिवशी ही मूर्ती घरात आणल्यास शुभ वार्ता कानी पडू शकतील. धातूचे कासव. हिंदू नववर्षाच्या दिवशी तुम्ही चांदी, पितळ, कांस्य किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेले कासव घरी आणू शकता. वास्तुशास्त्रात कासव हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तुळशीचे रोप. हिंदू नववर्षात तुम्ही घरी तुळशीचे रोप लावू शकता. तुळशीची लागवड केल्यास वर्षभर घरात सुखसमृद्धी नांदते. तुळशीत माता लक्ष्मीचा वास असतो असे सांगितले जाते. लाफिंग बुद्धा. घराच्या उत्तर पूर्व दिशेला लाफिंग बुद्धा नेहमी ठेवावा. असे केल्याने घरात ठेवल्यास पैशाची कमतरता राहत नाही. मोती आणि शंख. घरात सुबत्ता आणणारा आणि घरातल्या सदस्यांना आनंदी ठेवणारा
म्हणून मोती आणि शंखाकडे पाहिले जाते. हा मोती आणि शंख घरात पूजा करून तिजोरीत ठेवावा. मोरपंख. भगवान श्रीकृष्णाला सर्वाधिक प्रिय वस्तू म्हणजे मोरपीस. घरात लक्ष्मी मातेची कृपा हवी असेल तर घरात मोरपीस ठेवावे. मोरपीस हे भगवान श्रीकृष्णासोबतच माता लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या 4 गोष्टी आहेत ज्या चुकूनही द्यायच्या नाही आहेत? गुढीपाडव्यानंतर सुरू होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी अजिबात कोणालाही द्यायच्या नसतात. या वस्तूंसोबत आपले भाग्य जोडलेले असते. तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचे भाग्य त्यांना देत असतात. असे केल्याने तुमच्या घरात ताणतणाव वाढेल, घरात क्लेश निर्माण होईल. तेव्हा या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहूयात. दही. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही दही देऊ नये. ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्याला दही देऊ नका. मीठ. मीठ ही अशी वस्तू आहे जी उसनी कधीही कोणाला देऊ नये. तांदूळ. वेगवेगळे उपाय तोटके करताना तांदूळ वापरले जातात. खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर तांदूळही कोणाला देऊ नका. 1 रुपयांचा सिक्का. तुम्ही केलेल्या कमाईतील 1 रुपयाचा सिक्का कोणालाही देऊ नका. नव्या वर्षाला घरी मिठाई आणावी. त्याचा प्रसाद देवापुढे ठेवावा. नंतर घरातील सगळ्या सदस्यांना हा प्रसाद वाटावा. असे केल्याने वर्षभर तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धी राहील. गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नये. काळ्या रंगाऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावे. या दिवशी घरात लख्ख प्रकाश असावा. तसेच पाकिटात नव्या कोऱ्या करकरीत नोटा नक्की ठेवाव्या. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.